श्रोतेहो नमस्कार. आपण श्रवण करत आहात श्री गरुड पुराण यामधील अध्याय 12वा. एकादश कृत्य निरूपण. मृतशय्यादान, गोदान, घटदान, अष्टमहादान, मध्यम षोडशी आणि उत्तम षोडशी, त्याचबरोबर नारायण नागबली विधी कसा करावा याविषयीची सविस्तर माहिती. गरुडजींनी भगवान श्रीहरी विष्णूंना प्रश्न विचारला. ते म्हणाले, हे केशव, 11व्या दिवशी कोणकोणते कार्य करायला हवेत? त्याचबरोबर हे जगदीश्वर, वृषोत्सर्ग कसा करावा याविषयीही कृपया आम्हाला सांगा. तेव्हा भगवान म्हणाले, हे गरुड, 11व्या दिवशी प्रातःकाळी जलाशयावरती जाऊन सर्व औषधोदेही क्रिया करायला हव्यात. वेद आणि शास्त्रांचा योग्य अभ्यास केलेले ब्राह्मण यांना निमंत्रित करून हात जोडून त्यांना नमस्कार करून आपल्या प्रेताच्या मुक्तीसाठी त्यांना प्रार्थना करावी. ही विधी करणारे जे आचार्य आहेत त्यांनीही स्नान संध्या आदी करून पवित्र व्हावे. 11व्या दिवशी योग्य कार्य करून विधिवत या कार्याला प्रारंभ करावा. 10व्या दिवसापर्यंत मृत व्यक्तीच्या नावाचा आणि गोत्राचा उच्चार मंत्राविना केला जातो. परंतु 11व्या दिवशी प्रेताचे पिंडदान समंत्रक म्हणजेच मंत्रासह करावे. हे गरुड, विष्णूंची सुवर्ण प्रतिमा, ब्रह्मदेवांची चांदीपासून बनवलेली प्रतिमा, तांब्यापासून रुद्रांची प्रतिमा आणि लोहापासून यमांची प्रतिमा बनवावी. पश्चिमेकडील दिशेला गंगाजलाने भरलेला विष्णू कलश स्थापित करावा. त्यावरती पिवळे वस्त्र परिधान केलेली विष्णूंची मूर्ती स्थापित करावी. पूर्व दिशेला दूध आणि पाण्याने भरलेला ब्रह्मकलश स्थापित करून त्यावरती शुभ्र वस्त्र, पांढरे वस्त्र परिधान केलेल्या ब्रह्मदेवांची प्रतिमा स्थापन करावी. उत्तर दिशेला मध आणि तुपाने भरलेला रुद्रकुंभ स्थापित करून त्यावर लाल वस्त्र परिधान केलेली श्रीरुद्रांची प्रतिमा स्थापित करावी. दक्षिण दिशेला इंद्रोदक म्हणजे पावसाच्या पाण्याने भरलेल्या यमघटाची स्थापना करून त्यावरती काळ्या वस्त्राने आच्छादन घालून त्यावर यमाची प्रतिमा स्थापित करावी. त्यांच्या मधोमध एक वर्तुळ तयार करून त्यावरती कुशापासून निर्मित प्रेताची एक प्रतिमा स्थापित करावी. दक्षिणाभिमुख होऊन या विधीला सुरुवात करावी. ब्रह्मा, विष्णू, शिव आणि धर्मराज अर्थात यम यांना वेदमंत्रांनी प्रार्थना करावी आणि त्यानंतर हवन केल्यानंतर श्राद्ध आणि घटदान इत्यादी दान करावेत. त्यानंतर पितरांना प्रसन्न करण्यासाठी गोदान करावे. गोदानाच्या वेळी, हे माधवा, ही गोमाता तुझ्या आनंदासाठी आम्ही देत आहोत. या गोमातेमुळे तू सुखी हो असे म्हणावे. प्रेताने वापरलेले दागिने, वस्त्र, त्याची वाहने, पितळेची भांडी, प्रेताला प्रिय असलेली सप्तधान्य आणि इतरही वस्तू शेवटच्या काळामध्ये करता येणार नाहीत असे अष्टमहादान हे सर्व त्या पलंगाच्या जवळ ठेवावे आणि त्या पलंगासह हे सर्व दान करावे. ब्राह्मणांचे पाय धुतल्यानंतर त्यांचे वस्त्र इत्यादींनी पूजा करून त्यांना दूध वगैरे पदार्थ अर्पण करावेत. त्यानंतर पुत्र शय्यावरती प्रेताची स्वर्णमय प्रतिमा कांचन पुरुषाला स्थापित करून त्याची यथाविधी पूजा करून मृतशय्या दान करावे. सर्व उपकरणांनी समन्वित ही प्रेतशय्या म्हणजे मृतशय्या मी आपल्याला अर्पण करतो. अशा प्रकारे कुटुंबांनी ब्राह्मण आचार्यांना ती शय्या प्रदान करावी. त्यानंतर प्रदक्षिणा आणि प्रणाम करून तिचे विसर्जन करायला हवे. अशा प्रकारे शय्यादान, नवक, श्राद्ध आणि वर्षोत्सर्ग हे विधान केल्याने प्रेताला परमगती प्राप्त होते. 11व्या दिवशी विधीपूर्वक हीन अंगावाल्या, रोगी, अत्यंत लहान बछड्यांना सोडून सर्व शुभलक्षणांनी युक्त अशा वृषभाचा विधीपूर्वक उत्सर्ग म्हणजेच वर्षोत्सर्ग करायला हवा. ब्राह्मणांच्या उद्देशाने लाल नेत्र, पिंगल वर्ण, लाल सिंग, लाल गळा, लाल खोर, सफेद पोट तसेच काळी पाठ अशा लक्षणांनी युक्त वृषभाचे उत्सर्जन करायला हवे. क्षत्रियांसाठी रक्तवर्णाचा, वैश्यांसाठी पीतवर्णाचा आणि शूद्रांसाठी कृष्ण वर्णाचा वृषभ वृषोत्सर्गासाठी अत्यंत योग्य आहे.
असं म्हणतात की ज्या वृषभाचे सर्व भाग पिंगल रंगाचे आहेत, शेपटी आणि पाय पांढरे आहेत, तो पिंगल रंगाचा वृषभ आहे. त्यामुळे पितरांचे सुख वाढते. ज्या वृषभाचे पाय, मुख आणि शेपटी पांढरी असते आणि बाकीचे शरीर लाखेसारखे असते, त्याला नील वृषभ म्हणतात. ज्या वृषभाचा रंग रक्तवर्ण असतो, ज्याचा चेहरा आणि शेपटी पांढुरक्या रंगाचे आहे, ज्याचे खोर आणि शिंगे पिंगल रंगाचे आहेत, त्याला रक्तनील वृषभ म्हणतात. ज्या वृषभाचे सर्व अंग एका रंगाचे, शेपटी आणि खोर पिंगल वर्णाचे असतील, त्याला नीलपिंग असे म्हणतात. पूर्वजांच्या उद्धारासाठी हा वृषभ योग्य आहे. ज्याचा रंग कबुतराच्या समान आहे, ज्याच्या ललाटावरती तिलकाची आकृती आहे, ज्याचे सर्वांग सुंदर आहे, त्याला बभरू नील वृषभ असे म्हणतात. ज्याचे संपूर्ण शरीर नीलवर्णाचे असेल, दोन्ही नेत्र रक्तवर्णाचे असतील, त्याला महानील वृषभ असे म्हणतात. अशा प्रकारे वृषभाचे हे 5 प्रकार आहेत. त्या वृषभावर संस्कार करून त्याला मुक्त करायला हवे, त्याला घरामध्ये ठेवले नाही पाहिजे. याविषयीची एक पुरातन लोककथा आहे. खूप साऱ्या पुत्रांची अपेक्षा करावी, त्यातील एक जरी गयेला गेला अथवा गौरी म्हणजे जे 8 वर्षाची कन्या आहे, तिचा विवाह करून नीलवृषभाचा उत्सर्ग करावा. जो पुत्र वृषोत्सर्ग करतो आणि गयेमध्ये श्राद्ध करतो, तोच खरा पुत्र. इतरांचा काहीही उपयोग नाही. ज्याच्या पूर्वज रौरवादी नरकामध्ये दुःख भोगत आहेत, त्या कुलामध्ये वृषोत्सर्ग करणारा पुत्र त्याच्या 21 पिढ्यांचा उद्धार करतो. स्वर्गात गेलेले पूर्वज सुद्धा वृषोत्सर्गाची अशा प्रकारे इच्छा करतात, आमच्या वंशामध्ये वृषोत्सर्ग करील असा एक पुत्र होऊ द्या. त्याने केलेल्या या कार्याने आपण सर्वजण परमस्थितीला प्राप्त होऊ. वृषभ यज्ञ सर्व यज्ञांमध्ये श्रेष्ठ आहे, जो आपल्याला मोक्ष देईल. म्हणून पितरांच्या मोक्षासाठी वृषयज्ञ म्हणजेच वृषोत्सर्ग हे सांगितलेल्या विधीप्रमाणे योग्य प्रयत्नांनी करावे. वृषोत्सर्ग करणाऱ्या व्यक्तीने तंत्रमंत्रांनी ग्रहांची स्थापना आणि पूजा करून हवन करावे आणि शास्त्रानुसार एक वृषभ माता गायीची पूजा करावी. वासरू आणि गाय यांना घेऊन त्यांना विधीनुसार खांबाला बांधावे. त्यानंतर रुद्रकुंभाच्या पाण्याने वासरू आणि गायीला स्नान घालावे. सुगंधित हार आणि पुष्प त्यांना अर्पण करून यथासांग पूजा करावी. त्यांना प्रदक्षिणा घालावी. त्यानंतर वृषभाच्या उजव्या बाजूला त्रिशूळ आणि डाव्या बाजूला चक्र चिन्हांकित करून ते सोडून पुत्राने हात जोडून पुढील मंत्राचा जप करावा. प्राचीन काळी ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या वृषभाच्या रूपामध्ये तूच धर्म आहेस. तुझ्या सुटकेने तू भवार्णव पार करोस. अशा प्रकारे नमस्कार केल्यावर वासरू आणि गायीला सोडावे. भगवान विष्णू पुढे म्हणाले, जो अशा प्रकारे वृषोत्सर्ग करतो त्याला मी नेहमी वरदान देतो आणि प्रेतांचा उद्धार करतो. म्हणून वृषोत्सर्ग हे कर्म अवश्य करावे. हे आयुष्यभर केल्याने सारखेच फळ मिळते. पुत्र नसलेला मनुष्य स्वतःच्या हेतूसाठी स्वतःचा त्याग करून अंतिम ध्येय सहज प्राप्त करू शकतो. कार्तिकसारख्या शुभ महिन्यामध्ये जेव्हा सूर्य उत्तरायणामध्ये असतो, कृष्ण पक्षातील किंवा शुक्ल पक्षातील द्वादशी इत्यादी तिथींना सूर्य आणि चंद्राच्या ग्रहणाच्या वेळी पवित्र तीर्थांदरम्यान अयन संक्रांती म्हणजे मकर कर्क आणि विषुव संक्रांती या दोन्ही वेळी वृषोत्सर्ग तुळ राशीमध्ये करावा. शुभ मुहूर्तावर पवित्र स्थानामध्ये लीन होऊन विधीपूर्वक शुभगुणाने युक्त अशा ब्राह्मणाला बोलावे. जप, होम, दान यांनी शरीर शुद्ध करून उपरोक्त सर्व होमादी विधी करावेत. शालग्रामाची स्थापना केल्यानंतर वैष्णव श्राद्ध करावे. त्यानंतर आपले श्राद्ध करून ब्राह्मणांना दान करावे. हे करून जो कोणी पुत्र नसलेला किंवा पुत्रवान अशा प्रकारे वृषोत्सर्ग करतो, त्या वृषोत्सर्गाने त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. अग्निहोत्रादी यज्ञ आणि विविध प्रकारच्या दानांनीही जी गती प्राप्त होत नाही, ते वृषोत्सर्गाने प्राप्त होते. बाल्यावस्था, कौमारावस्था, पौगंड, यौवन आणि वृद्धावस्था यामध्ये घडलेले जे काही पाप असतील ते सर्व वृषोत्सर्गाने नष्ट होतात. यामध्ये काहीही संशय नाही. मित्रद्रोही, कृतघ्न, सुरापान करणारे,
गुरुपत्नीसोबत गमन करणारे, ब्रह्महत्यारे, स्वर्णाची चोरी करणारे हे सर्व सुद्धा वृषसर्गाने पापमुक्त होतात. हे गरुड, अशा प्रकारे योग्य प्रयत्न करून वृषसर्ग करायला हवा. तीनही लोकांमध्ये यासारखे महान पुण्यकार्य कोणतेच नाही. पती आणि पुत्र असणारी स्त्री जर त्या दोघांच्या नजरेसमोर मृत पावेल तर तिच्या उद्देशाने वृषसर्ग न करता दूध देणारी गाय दान करायला हवी. हे गरुड, जो मनुष्य वृषसर्ग केलेल्या त्या वृषभाचा काम करण्यासाठी किंवा इतर कार्यांसाठी वापर करतो तो अंती शेवटपर्यंत कठोर नरकामध्ये राहतो. जो क्रूर व्यक्ती त्या वृषभाला लाकडाने किंवा इतर कोणत्या शस्त्राने मारतो त्याला कल्पांतापर्यंत यमयातना सहन कराव्या लागतात. अशा प्रकारे वृषसर्ग केल्यानंतर सपिंडीकरणापूर्वी 16 श्राद्ध करावेत. ते मी तुला सांगतो. मृताच्या स्थानी, दारामध्ये, अर्ध्या ठिकाणी, अंत्यसंस्काराच्या ठिकाणी, मृतदेहाच्या हातामध्ये, अस्थिकलशामध्ये अशा प्रकारे 6 पिंड द्यावेत. त्यानंतर दशगात्राचे 10 पिंड द्यावेत. याला प्रथम मलिन षोडशी श्राद्ध म्हणतात. त्यानंतर मध्ये केला जाणारा मध्यम षोडशी याविषयी मी तुला सांगतो. मध्यम षोडशीमध्ये मलिन षोडशीप्रमाणेच 16 पिंड असतात. पहिला पिंड भगवान विष्णूंना, दुसरा शिवांना, तिसरा सपरिवार यमाला, चौथा पिंड सोमराज, पाचवा हव्यवाह म्हणजे हव्याचे वहन करणाऱ्या अग्नीला, सहावा कव्यवाह म्हणजे कव्याचे वहन करणाऱ्या अग्नीला, तसेच 7वा पिंड कालाला, 8वा पिंड रुद्राला, 9वा पुरुषाला, 10वा प्रेताला, 11वा पिंड तत्पुरुषाच्या उद्देशाने केला जातो. हे गरुड, तत्वविद लोक याला मध्यम षोडशी म्हणतात. त्यानंतर प्रतिमासिक असे 12, पाक्षिक, त्रिपाक्षिक, ऊनषण्मासिक आणि उन्हाप्तिक या सर्व श्राद्धांना उत्तम षोडशी श्राद्धे म्हणतात. हे गरुड, 11व्या दिवशी चरू तयार करावेत. हे 48 श्राद्ध प्रेताचा नाश करणारे आहेत. ज्यांच्या उद्देशाने हे 48 श्राद्ध केले जातात ते मृत व्यक्ती पितराच्या वंशामध्ये सामील होते. म्हणून पितराच्या पंक्तीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी षोडक्षात्रीय, मलिन, मध्य आणि उत्तम षोडशी श्राद्ध हे करावेच लागतील. जोपर्यंत श्राद्ध होत नाहीत तोपर्यंत प्रेत इतरांद्वारे दिलेली कोणतीही गोष्ट प्राप्त करत नाही. म्हणून पुत्राने योग्य विधी नियमानुसार सर्व श्राद्ध करावेत. जर कोणी कोणत्या प्रमादाने आगीमध्ये जळून किंवा पाण्यामध्ये बुडून मृत्यू पावतो त्याचे सर्व संस्कार यथाविधी करायला हवेत. जर कोणी एखाद्या कारणाने, स्वेच्छेने अथवा सर्पाद्वारे दंश केल्याने मृत्यू पावतो त्याच्या दोन्ही पक्षामधील पंचमी तिथीला नागाची पूजा करायला हवी. पृथ्वीवरती पीठाने नागाच्या फणाची आकृती तयार करून त्यावरती श्वेतपुष्प आणि सुगंधित चंदन अर्पण करून त्याची पूजा करायला हवी. धूप आणि दीप दाखवून तांदूळ आणि तीळ त्याला अर्पण करायला हवेत. दूध आणि नैवेद्य अर्पण करावे. यथाशक्ती सुवर्णाचा नाग किंवा गोदान ब्राह्मणाला दान करावे. त्यानंतर हात जोडून नागराज प्रसन्न हो अशा प्रकारे प्रार्थना करायला हवी. त्यामुळे पुन्हा त्या जीवांच्या उद्देशाने नारायण नागबली क्रिया करण्याची आवश्यकता नाही. असं केल्याने मृत व्यक्ती सर्व पातकांपासून मुक्त होऊन अंती स्वर्गाला प्राप्त होतो. अशा प्रकारे संपूर्ण क्रिया करून 1 वर्षापर्यंत अन्न आणि जलासहित घटाचे दान करायला हवे किंवा संख्यानुसार जलसहित पिंडदान करायला हवे. अशा प्रकारे 11व्या दिवसाचे श्राद्ध करून सपिंडीकरण करायला हवे आणि सुतक संपल्यानंतर शय्यादान आणि पददान करायला हवे. आणि श्रोतो, याचबरोबर गरुड पुराणामधील अध्याय 12वा या ठिकाणी समाप्त होत आहे. उर्वरित कथा पुढील अध्यायामध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.